श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी झाडाला पाणी देणे किंवा झाडाची पाने तोडणे असे सांगितले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर संध्याकाळी रात्रीच्या वेळेस तुळशीला सुद्धा स्पर्श करू नये. भगवान शिव आणि गणपती बाप्पाला तुळशीचे पाने अर्पण करू नये अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला पूजेत तुळशीची पाने अर्पण केली जाऊ शकतात. तुळशीच्या रोपाला घाणेरडे अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये. हात धुतल्यानंतरच तुळशीच्या रोपाला स्पर्श करावा. तुळशीची पूजा करणार असाल तर स्नान करूनच पूजा करा. घरातील देवाची पूजा केल्याशिवाय तुळशीची पूजा करू नये. नवीन तुळस घरी आणणार असाल तर दिवसाची ही काळजी घ्या. नवीन तुळशी खरेदीसाठी गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तुळशी भगवान विष्णूला प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे गुरुवारी तुळशी आणणे शुभ मानले जाते. भगवान शिव आणि गणपती बाप्पाला तुळशीची पाने अर्पण करू नयेत अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला पूजेत तुळशीची पाने अर्पण केली जाऊ शकतात. प्लास्टिकच्या भांड्यात तुळशीची रोपं लावणे योग्य नाही. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची रोपं मातीच्या भांड्यातच लावावे. तुळशीचा चौथरा किंवा तुळस लावलेल्या भांड्यावर हळद आणि लिंबाच्या मिश्रणाने श्रीकृष्ण लिहिणे खूप शुभ मानले जाते. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलांच्या खोकल्यावर किंवा टॉनिक म्हणून पानाचा रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग केला जातो. देवाला नैवेद्य दाखवताना किंवा त्यांना जल अर्पित करताना त्यात एक तुळशीचं पान ठेवले जातं. तांब्याच्या लोटात एक तुळशीचं पान घालून ठेवावं. तांब्या आणि तुळस दोघांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. दूषित पाण्यात देखील तुळस घालून पाणी शुद्ध करता येतं. आपल्या घरावर संकट येणार असल्यास याबद्दल सर्वात आधी तुळशीला ज्ञान होतं. त्यामुळे तुळस वाळून जाते आणि किती जरी जपत असाल तरी अशा वेळी तुळस वाळूच लागते. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.